नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण पाहणार आहोत 22 सप्टेंबर 2022 च्या चालू घडामोडी। वळूया आपल्या चालू घडामोडींकडे। पहिली घडामोड आंतरराष्ट्रीय स्तरावर। गुजराती चित्रपट छेल्लो शो हा ऑस्कर 2023 साठी भारताचा अधिकृत प्रवेश ठरला आहे। गुजराती चित्रपट छेल्लो शो सौराष्ट्रातील एका खेडेगावातील एका तरुण मुलाच्या सिनेमासोबतच्या प्रेम संबंधावर आधारित नाटक 95व्या अकादमिक पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्कारासाठी भारताचा अधिकृत प्रवेश आहे, असे फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने जाहीर केले। इंग्रजीमध्ये लास्ट फिल्म शो असे शीर्षक असलेला नलिन दिग्दर्शित हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल। 95वा अकादमिक पुरस्कार 12 मार्च 2023 रोजी लॉस एंजेलिस येथे होणार आहे। वळूया पुढील घडामोडीकडे। 19 ते 25 सप्टेंबर 2022 हा आठवडा इंटरनॅशनल वीक ऑफ डेफ पीपल म्हणून साजरा होत आहे। दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या रविवारी संपणारा पूर्ण आठवडा इंटरनॅशनल वीक ऑफ द डेफ म्हणून पाळला जातो। 2022 च्या इंटरनॅशनल वीक ऑफ डेफ पीपलची थीम सर्वांसाठी सर्वसमावेशक समुदाय तयार करणे आहे। हा वर्ल्ड फेडरेशन ऑफ द डेफ चा एक उपक्रम आहे आणि प्रथमच 1958 मध्ये रोम, इटली येथे सुरू करण्यात आला। वळूया पुढील घडामोडीकडे। राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदी यांनी नॅशनल लॉजिस्टिक ही पॉलिसी लॉन्च केली। या प्रकल्पाचा उद्देश देशभरातील वस्तूच्या वाहतुकीला प्रोत्साहन देणे तसेच देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय वस्तूंची स्पर्धात्मकता सुधारणे हे आहे। इतर विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात लॉजिस्टिक खर्च जास्त असल्याने सरकारला राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणे आणण्याची गरज वाटली। भारत आणि इजिप्त यांनी परस्पर हितांच्या क्षेत्रात संरक्षण सहकार वाढवण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली। भारत आणि इजिप्तने संरक्षण सहकार्याला बळ देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे आणि संयुक्त लष्करी सराव, प्रशिक्षण, सहउत्पादन आणि उपकरणांची देखभाल वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। कैरो येथे झालेल्या बैठकीत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इजिप्तचे जनरल मोहम्मद झाकी यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली। वळूया पुढील घडामोडीकडे। पुरस्कार या विषयक। आलिया भट्टला प्रतिष्ठित प्रियदर्शनी अकादमीचा स्मिता पाटील स्मृती पुरस्कार मिळाला। अभिनेत्री आलिया भट्टला प्रतिष्ठित प्रियदर्शनी अकादमीचा स्मिता पाटील मेमोरियल अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे। प्रियदर्शनी अकादमिक या नाडनफा सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थेच्या 38व्या वर्धापन दिन समारंभात भारतीय चित्रपटसृष्टीतील तिच्या प्रशंसनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो। वळूया नियुक्तीविषयक घडामोडीकडे। केंद्र सरकारकडून उद्योजक रतन टाटा यांची नियुक्ती पीएम केअर फंडच्या विश्वस्त पदावर करण्यात आली आहे। पीएम केअर फंडच्या विश्वस्तपदी रतन टाटा यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के.टी. थॉमस, लोकसभेचे माजी उपसभापती करिया मुंडा यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे। पीएम केअर फंडाच्या सल्लागार समितीमध्ये कॅटचे माजी अध्यक्ष राजीव महर्षी, इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती, इंडिया कॉर्प्स आणि पिरामल फाउंडेशनचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आनंद शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन विश्वस्तांचा आणि सल्लागार समितीमधील सदस्यांचे स्वागत केले। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। आज आपण 22 सप्टेंबर 2022 च्या चालू घडामोडींचा आढावा घेतला। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद।